तथा तथा रूपं भवे बहि अंतर्गत यद्विकारं तत् एक शांत मन आहे. त्या मनामध्ये विचारांची एक चित्तवृत्ती निघाली, ज्याला विकार म्हणतात. मनामध्ये उठलेल्या कोणत्याही चित्तवृत्तीला आपण नर्तनाच्या माध्यमातून प्रस्तुत करतो, त्याला अंगविक्षेप म्हणतात. मनात उठलेली चित्तवृत्ती बाहेर धावते. जसे ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात टाकायचे तर अंतरीचे धावे बाहेरी स्वभाव. मनात उठलेल्या या चित्तवृत्तींना अंगविक्षेपातून बाहेर येण्याची जर मुभा नसेल तर एखाद्या कलाकाराच्या मनाची अवस्था कशी होत असेल? तिचे विचार भावना तिच्या अवतीभोवती रुंजी लागत असूनही तिला प्रकट होता आले नाही तर ती किती अस्वस्थ होत असेल. देखण येते मन ज्याला कलेचा विकार, धडपडत रूप आहे जेव्हा येईना बाहेर. पहिली ती चित्तवृत्ती मनाचा अंतरार्थ, निर्मितीची सुरुवात मनाच्या गाभाऱ्यात. एका मागून एक आले विकार विकार, मार्ग मिळेना तयांना अंगोपांगांचा विचार. मनाच्या अंतरात सुंदर असे अंगविक्षेप. झालं मेल जीवाची जेव्हा शरीराचा आक्षेप. एक क्षण येईल असा जुगारून आक्षेप, मन बाहेर धावेले दावणे अंगविक्षेप. आणि मग एक क्षण असा येतो की ती तिचे विचार, तिच्या मनात निर्माण होणारे विविध रस भाव मुक्तपणाने व्यक्त करते अंगविक्षेपांच्या माध्यमातून. ती तिच्या मनातल्या प्रत्येक रसाला वाट मोकळी करून देते अंगोपांगांच्या सहेतून हालचाली. चित्तं सुखमधी गच्छति वीरस्य कर्मे सदा धर्मे च युक्तमात्मनो दुष्प्रभाव भय
विकृतं दुःखं रौद्रं भरमुपद्यते अद्भुतं दृश्यं विस्मयं जनयति महा